समोर तांबडा समुद्र आणि मागे मिस्री सैन्य. अशा पेचात सापडलेल्या संकटसमयी त्यांना फक्त परमेश्वराचीच आठवण आली. जर त्यांच्यासमोर 5-6 होड्या असत्या तर इस्रायल लोकांनी कदाचित परमेश्वरावर विश्वास ठेवण्याऐवजी होड्यांवरच अवलंबून राहिले असते. हे बरोबर नाही का? त्यांनी फक्त होड्यांमधून पळून जाण्याचाच विचार केला असता. परंतु जेव्हा मोशेने सर्वशक्तिमान परमेश्वरावर विसंबून प्रार्थना केली तेव्हा त्याला प्रतिसाद मिळाला की आपली काठी समुद्रावर उगार. परिणामी पाणी कोरड्या जमिनीसारखे झाल्यामुळे सर्व इस्रायल लोक पलीकडे गेले आणि परमेश्वराने मिस्री सैन्याला इस्रायलच्या छावणीजवळ येण्यापासून रोखले. सर्वात हताश क्षणांमध्ये जेव्हा आपण विचार करतो मनुष्याची मदत शक्य नाही तेव्हा लोक परमेश्वराला शोधताना दिसतात. त्या क्षणी आपण आपले मन सांसारिक विचारांपासून पूर्णपणे रिकामे करतो. असे दिसते की निर्गमाध्याय 14 मध्ये इस्रायल लोकांच्या मनातही असेच होते. अशा परिस्थितीत परमेश्वराने आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या लोकांकडे दुर्लक्ष केले नाही, तर त्यांच्याशी प्रामाणिकपणे आणि सत्याने वागला आणि इस्रायल लोकांना तांबडा समुद्र सुरक्षितपणे पार करण्यासाठी मार्ग खुला केला. मानवी तर्काला आवश्यक वाटणारी एकही नाव किंवा पूल न देता त्याने केवळ आपल्या सामर्थ्याने इस्रायल लोकांना गरुडाच्या पंखांवर समुद्रापार नेले.